आज देश ज्या प्रकारे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आगेकूच करतोय त्याच्या संदर्भामध्ये आज देशामध्ये ह्या एवढ्या मोठ्या जनतेला एक मजबूत नेतृत्व म्हणून आपण मोदी साहेबांच्याकडे बघतोय। दुसऱ्या कुठल्याही पक्षामध्ये तशा प्रकारचा नेता आज आपल्याला पाहायला मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे। परंतु कारण नसताना कधी कधी गैरसमज पसरवले जातात की बाबा हे सरकार एनडीएचं आलं पुन्हा तर संविधान बदलतील, तर घटना बदलतील, तर लोकशाही संपून टाकतील, ही शेवटचीच निवडणूक काही सांगतात। आता 2014ला आले, त्यांना पूर्ण बहुमत होतं, व्यवस्थितपणे त्यांनी सरकार चालवलं। 2019ला आले, व्यवस्थितपणे सरकार चालवलं, अनेक महत्त्वाच्या गोष्टी केल्या। देशाच्या सर्वांगीण विकासाच्या करता पोर्ट असतील, एअरपोर्ट असतील, त्याच्यामध्ये बंदरं, पोर्ट म्हणजे बंदरं किंवा आमचे नॅशनल हायवे असतील, वंदे भारत ट्रेन असतील, मेट्रो ट्रेन असतील, त्याच्या संदर्भातली रेल्वे लाईन असेल, इतर रेल्वे लांब पल्ल्याच्या सुरू करण्याचं काम असेल, अशा खूप काही गोष्टी ह्या देशाच्या भल्याकरता करण्याचा, कोस्टल रोड असतील, वेगवेगळ्या प्रकारचे टनेल असतील, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रिजेस असतील। तुम्ही बघा मागच्या काळामध्ये रस्ते कसे होते आणि आताच्या काळामध्ये कसे आहेत। अर्थात आपल्या पुण्यामध्ये बोलायचं झालं तर वाहतुकीची कोंडी होते, परंतु ती सोडवण्याच्या करता मी आणि आमचे सगळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळेजण त्याच्यामध्ये लक्ष देऊन आहोत। आणि एकदा आपला रिंग रोड झाल्यानंतर आणि दुसराही रिंग रोड नंतर दुसऱ्या टप्प्यात झाल्यानंतर ह्याला बराचसा वाहतुकीच्या कोंडीला आळा बसेल। आणि दुसरं आपली जे हिंजवडीतून शिवाजीनगर ही ट्रेन सुरू झाली मेट्रो, आणि माझ्या माहितीप्रमाणे निगडी टू कात्रज, आता आम्ही चांदणी चौक ते तिकडे वाघोली असेही करतोय, हडपसर असंही करतोय। ह्या सगळ्या झाल्यानंतर आपले बरेच पुणेकर ट्रेननी प्रवास करायला लागतील आणि पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ज्यावेळेस आपण चांगलं देऊ शकतो त्यावेळेस खाजगी वाहनं ही रोडवर कमी येतात आणि वाहतुकीची कोंडी होत नाही। त्याही पद्धतीचं नियोजन, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, एकंदरीतच शहर स्वच्छ, देखणी चांगली, नदी सुधार कार्यक्रम, अशा या सगळ्या गोष्टीला स्मार्ट सिटीच्या निमित्तानं देशाचा करोडो रुपयाचा निधी वेगवेगळ्या शहरांना देण्याचं काम, अशा खूप काही गोष्टी ह्या केंद्र सरकारच्या माध्यमातून देश पातळीवर झालेल्या आहेत। आणि म्हणून पुन्हा एकदा त्यांना ह्या देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची मनीषा आमच्यासारख्यांची आहे, भाजपची आहे, शिवसेनेची आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे, आठवले साहेबांची आहे, महादेव जानकरांची आहे, आपल्या राजू तुमचे सदाशिव खोत यांची त्या ठिकाणी आहे, त्याच्या कवाडे साहेब त्यांची आहे, अशा अनेक मान्यवरांची नावं त्याच्यामध्ये घेता येतील। शेवटी एवढ्या मोठ्या देशाचा कारभार करायचं म्हटलं तर जातीय सलोखा ठेवून सर्वांना बरोबर घेऊन पुढे गेल्याशिवाय हे चालू शकत नाही, असा आमचा सगळ्यांचा मानस आहे।